नमस्कार, महाराष्ट्र T24च्या विशेष बातमीपत्रात मी मनीष टेंबरे आपलं स्वागत करतोय। चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वर्सोवा मतदारसंघावरून असलेला तिढा अखेर निकाली लागलाय। वर्सोवाच्या जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली आहे। वर्सोवामधून माजी नगरसेवक हरुण खान यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे, तर विलेपार्ले जागेवरून वाटाघाटी आप सोबत सुरू होती। मलबार हिलच्या बदल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला विलेपार्ले सुटली आहे। या मतदारसंघातून माजी नगरसेवक संदीप नाईक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तसेच देवळाली मतदारसंघातून योगेश घोलप यांचं नाव निश्चित करण्यात आलंय। ठाकरे गटाकडून कल्याण पूर्वमधून धनंजय बोराडे यांना संधी देण्यात आली आहे। कल्याण पूर्वमधून ठाकरे गटाकडून धनंजय बोराडे यांना संधी देण्यात आली आहे। या ठिकाणचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड हे गोळीबार प्रकरणी अटकेत आहेत, त्यामुळे त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे। आज ठाकरे गटाकडून कल्याण पूर्वमधून धनंजय बोराडे यांना एबी फॉर्म देण्यात आले। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे। काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासह छोट्या पक्षांकडून महाविकास आघाडी निवडणुकीला सामोर जात आहे। महाविकास आघाडीतील 3 प्रमुख पक्ष प्रत्येक 90 जागांवर लढणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। मुंबईतील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत अनेक दिवस चर्चा सुरू होत्या। आतापर्यंत महाविकास आघाडीकडून मुंबईतील 23 जागांवर उमेदवारी जाहीर करण्यात आल्या आहेत। यामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून 18 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत, तर काँग्रेसने 4 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने 1 जागेवर उमेदवारी दिली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणत्या जागांवर उमेदवार जाहीर? ठाकरेंच्या शिवसेनेकडून मागाठाणे, विक्रोळी, भांडूप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, चिंबूर, कलिना, कुर्ला, वांद्रे पूर्व, वडाळा, माहीम, वरडी, भिवंडी, भैखाळा या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत। लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव सुजय विखेंच्या चांगलाच जिव्हारी लागलाय। सुजय विखेंनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात शड्डू ठोकलाय। त्यांनी थोरात यांच्या विरोधात प्रचाराला देखील सुरुवात केली आहे। दरम्यान संजय विखेंनी काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांचा उल्लेख राजकन्या असा केला होता। त्यानंतर जयश्री थोरात यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं। कोणाची टिंगल करत आहात? मी थोरात साहेबांची मुलगी आहे, संयम राखू शकते, पण लक्षात ठेवा मी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांची नात सुद्धा आहे, चांगली खणकावू पण शकते असं जयश्री थोरात म्हणाल्या होत्या। बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले आहे। जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे। संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात सुजय विखे यांची सभा झाली। सभेदरम्यान वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले। सुजय विखे मंचावर उपस्थित असताना जयश्री थोरात यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे। टीका करणारे वसंतराव देशमुख धांदरफळ गावातील रहिवासी आहेत। त्यानंतर देशमुख यांच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सभास्थळी ठिय्या मांडत काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून वक्तव्याचा निषेध करण्यात आला। महायुतीमध्ये मुंबईतील काही जागांचा तिढा सुटला आहे। अंधेरी पूर्व विधानसभेतून लढण्यासाठी भाजप नेते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। त्यांना शिंदेच्या शिवसेनेकडून अंधेरी पूर्व विधानसभेतून तिकीट देण्यात येणार आहे, तर दुसरीकडे भाजपच्या वाट्याला कालिना हा विधानसभा मतदारसंघ येणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। दरम्यान मुंबईतील काही जागांचा पेच अद्यापही कायम असला तरी काही जागांवर मार्ग काढण्यात यश आले आहे। दिल्लीतील आजच्या बैठकीत मुंबईच्या जागांसंदर्भात जे ठरलं त्या संदर्भात चर्चा पार पडली। मुंबईतील बोरिवली, वर्सोवा, घाटकोपर, पूर्व भिवंडी, चेंबूर, विक्रोळी, भांडूपच्या जागेवरून पेच कायम असल्याची माहिती आहे, तर भाजपच्या ताब्यातील बोरिवली, वर्सोवा व घाटकोपर पूर्व जागांवरील उमेदवार बदलण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे। शिवसेनेकडून उमेदवार नसलेल्या भिवंडी, चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपच्या जागांवर चर्चा भाजपच्या बैठकीत झाली आहे। भाजपकडून शिवसेनेला उमेदवार देण्याबाबतची सागर निवासस्थानी खलबत झाली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुलाबा विधानसभा मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केलाय। यावेळी त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती आणि इतर बाबींचा उल्लेख केला। या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार राहुल नार्वेकरच्या नावे 35 कोटी रुपयांची एकूण मालमत्ता आहे, तर पत्नीच्या नावे 93 कोटी 53 लाख रुपयांची एकूण मालमत्ता आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती आणि इतर बाबींचा उल्लेख करण्यात आला। राहुल नार्वेकर यांच्याकडे 7 कोटी 17 लाख तर पत्नीच्या नावे 8 कोटी 53 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर राहुल नार्वेकर यांच्या नावे जवळपास 28 कोटी रुपयांचा स्थावर मालमत्ता, तर पत्नीच्या नावे 85 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे। काँग्रेसची सीईसी नवी दिल्लीत पार पडली। या बैठकीला विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते। या बैठकीनंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले। यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथल्ला देखील उपस्थित होते।
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि रमेश चेन्नीथाला यांनी बैठकीत काय घडले ते सांगितले. पुढच्या अर्ध्या तासात काँग्रेसची दुसरी यादी येईल, त्यानंतर तिसरी आणि अंतिम यादी उद्या येईल असं नाना पटोले आणि रमेश चेन्नीथाला यांनी सांगितलं. राहुल गांधी यांच्या नाराजी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला, त्यावर देखील नाना पटोलेंनी उत्तर दिले. नाना पटोले म्हणाले, आज आमची दुसरी यादी येणार आहे, उद्या आमची तिसरी आणि अंतिम यादी येईल. महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरं जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीची लोकसभेतील कामगिरीपेक्षा चांगली कामगिरी विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल असंही नाना पटोलेंनी सांगितलं. शिवडी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अक्षय चौधरींना उमेदवारी दिल्यानंतर सुधीर साळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लालबागमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले. त्यावेळेस ते म्हणाले, मी कालही पक्षासोबत होतो, आजही आहे आणि उद्याही पक्षाबरोबर राहणार असं सुधीर साळवी म्हणाले. शिवडी विधानसभेच्या जागेवरून उमेदवारी नाकारल्यानंतर सुधीर साळवी आणि उद्धव ठाकरे मध्ये मातोश्री निवासस्थानी 1-to-1 बैठक पार पडली. शिवडी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज झालेल्या सुधीर साळवींनी उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर बोलवले. दरम्यान मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंकडून सुधीर साळवींची दिलजमाईचे प्रयत्न करण्यात आले. उद्धव ठाकरे आणि सुधीर साळवींमध्ये 10 मिनिटं चर्चा झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी निवडणुकीतील शपथपत्रात मालमत्तेसह इतर बाबींची माहिती दिली आहे. फडणवीस यांच्या मालमत्तेसंदर्भात सविस्तर माहिती शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार स्थावर आणि जंगम मालमत्तेसह देवेंद्र फडणवीसांकडे 5.25 कोटींची संपत्ती आहे, तर अमृता फडणवीस या 7,90,00,000 रुपयांच्या संपत्तीच्या मालकी आहेत. विधानसभा निवडणुकीतील शपथपत्रात मालमत्तेसह इतर बाबींचा तपशील देण्यात आलाय. विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी लवकरच जाहीर होणार असून पालघर विधानसभा मतदारसंघातून नेमकं कोणाला उमेदवारी देण्यात येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र येथील मतदारसंघातून विद्यमान आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या जागी भाजपमधून राजेंद्र गावित यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यात येणार असल्याचं समजते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यावर विश्वास ठेवलेल्या श्रीनिवास वनगा यांच्या विश्वास सार्थ ठरणार की फोल हे लवकरच स्पष्ट होईल. विशेष म्हणजे श्रीनिवास वनगा यांच्या मुलाचे वाढदिवसाचे कारण देताच शिंदेकडून बंडाची ठिणगी पडली होती, तर त्यांनी लोकसभेला तिकीट न मिळाल्याने शिंदेना सोडलं होतं. त्यांनाच पुन्हा पक्षात येऊन विधानसभेला संधी देण्याचं राजकारण होत आहे. शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या राजेंद्र गावित यांनी पुन्हा शिवसेनेच्या शिंदे गटात पुन्हा घरवापसी होणार असल्याची माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी गावित यांना तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या गावितांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता विधानसभेला तिकीट मिळणार असल्याने गावितांनी पुन्हा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत पालघरचे माजी आमदार विलास तरे हे देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणेद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदेशीर पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीच्या 15 ते 24 ऑक्टोबर पर्यंत या 10 दिवसात एकूण 90,74,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी गेल्या 24 तासात 52 कोटी रुपयांचा मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. दरम्यान आज पुण्यात सोन्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोची पोलिसांनी तपासणी केली होती, तर 2 दिवसापूर्वी खेड शिवापूर येथे एक कारमधून 5 कोटी जास्त रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर आज जळगाव आणि बीडमध्येही रोकड जप्त करण्यात आली. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील 19 अंमलबजावणी यंत्रणांची एका दिवसात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात कामगिरी बजावली आहे. विविध ठिकाणी वापरलेल्या पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांची तपासणी नाके योग्य पद्धतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळालेलं आहे. महाराष्ट्र T24च्या विशेष बातमीपत्रात आज एवढंच. बातम्यांचा प्रवाह असा सुरू राहील. बघत रहा महाराष्ट्र T24. मोठी संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार,
नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार. नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा.